आता बातमी आहे अर्थातच राजकीय। जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आरोपांच्या फैरींची बातमी। अजित पवार युतीमध्ये शोभणारे नाहीत असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। आघाडीत मीठ कसं टाकावं ते दादांकडनं शिकावं असं आव्हाड म्हणाले। शिवाय 2014ला आमच्या आघाडी तुटल्या त्याला दादा कारणीभूत होते असाही आरोप आव्हाडांनी केलाय। अजित पवार म्हणतात मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटले पण त्यांना दिले नाही का असा सवालही आव्हाडांनी विचारलेला आहे। दरम्यान मुख्यमंत्री पैसे वाटतात आणि अजित पवार घरी नेतात अशी जहरी टीका सुद्धा आव्हाडांनी केली आहे। असं म्हणून तर सांगतो की अलायन्स मध्ये मीठ कसं टाकावं हे अजितदादांकडनं शिकावं। म्हणजे 2014 पूर्वी 2014 पूर्वी जी आमची युती तुटली म्हणजे जे आमचं झालं त्याचं कारणीभूतच अजित पवार। अजित पवार सरकारमध्ये असताना सुद्धा ह्याची फाईल मागव त्याची फाईल मागव ह्याची मीटिंग घे त्याची मीटिंग। अरे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, फक्त ते असंविधानिक पद आहे तुमच्या त्या ह्याच्या मर्यादित राहा ना। तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटची मीटिंग बोलवणारे कोण असे कित्येक मंत्री म्हणायचे, फक्त पवार साहेबांमुळे कोणी बोलत नव्हतं की जाऊ दे पवार साहेबांना राग येईल। 2014 हे दादा आहेत ना हे अलायन्स मध्ये शोभणारेच नाहीत, कारण का त्यांना स्वतःच्या स्वभावाला मुरडच घालता येत नाही। त्यांना नेहमी अलायन्स पार्टनर जे असतात त्यांना चिमटे काढायची सवयच असते आणि त्यामुळे ते शांत बसूच शकत नाही। आता मुख्यमंत्र्यांवर मुख्यमंत्री आहेत, काय बोलायची गरज आहे? मुख्यमंत्र्यांनी लोकसभेत किती पैसे वाटले तुम्हाला काय करायचे? तुम्ही नाही वाटले। फक्त फरक एवढा आहे की तुम्ही खाता घरी नेता आणि मी एकनाथ शिंदेंना ओळखतो, एकनाथ शिंदे घरी नेत नाहीत तर वाटून टाकतात।